हॅलो, सिंधू कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट आणि पटकन तयार होणारे पोहे कसे बनवायचे ते बघूया। एकदम सोप्या पद्धतीने आणि मऊ लुसलुशीत असे पोहे एकदम पटकन तयार होतात। तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेले आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत। जिरे किंवा मोहरी टाकायची, पोह्यामध्ये छान लागते। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आता पातळ उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा थोडासा जास्त टाकायचा पोह्यामध्ये आणि तेल सुद्धा पोह्याला थोडंसं जास्तच ठेवायचं, म्हणजे पोहे छान असे टेस्टी लागतात। आणि कांदा उभा पातळ चिरला तो टाकलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे। मग कांद्यासोबतच शेंगदाणे टाकले की शेंगदाणे सुद्धा भाजले जातात। शेंगदाणे वेगळे भाजून घ्यायची गरज लागत नाही। शेंगदाणे सुद्धा थोडेसे जास्तच असायला पाहिजे पोह्यामध्ये। शेंगदाणे कमी टाकायचे नाही, केव्हाही शेंगदाणे पोह्यामध्ये जास्त टाकायचे। कांदा सुद्धा जास्त टाकला पाहिजे। तर इथे शेंगदाणे आणि कांदा चांगला असा लालसर झालेला आहे। शेंगदाणे सुद्धा आपले भाजलेले आहेत तेलामध्ये छान असे। तर आता इथे मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो इथे आपण, त्यानुसार मिरच्या टाकायच्या हिरव्या। कढीपत्ता सुद्धा आता टाकलेला आहे, तेलामध्ये असा परतवून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि मिरच्या। आता आपण इथे पोहे धुवून घेऊया। तर इथे पोहे स्वच्छ करून घेतलेले आहेत। पोह्यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आणि पोहे चांगले चाळणीने चाळून सुद्धा घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये अजिबात पोह्याची अशा चुरा जो राहतो बुडाला किंवा त्याची पावडर बनलेली असते ते अजिबात राहायला नको, म्हणजे आपले पोहे असे खिचडा होणार नाहीत आणि एकदम मोकळे सुटसुटीत होतील। म्हणून पोहे कधी आधी साफ करून घ्यायचे आणि त्यातला सगळा चुरा वगैरे चाळणीने चाळून घ्यायचा आहे। आणि पोहे एकच वेळा धुवून काढायचे आहेत आणि इथे थोडा वेळ ठेवायचे, असे 2 मिनिटं ठेवले ना मग पोहे छान असे मोकळे होतात आणि छान असे भिजले सुद्धा जातात। तर आता इथे आपल्या शेंगदाणे, मिरच्या, कढीपत्ता हे सगळं चांगलं आपलं भाजलेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, 1/2 चमचा हळद टाकून छान असं परतवून घ्यायचं पुन्हा एकदा तेलामध्ये। चांगले एकदम कुरकुरीत असे शेंगदाणे सुद्धा भाजले गेलेत आणि कांदा सुद्धा इथे बघू शकता असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता आपण मीठ टाकायचं आहे असं मसाल्यामध्ये तेलामध्येच, म्हणजे मीठ सगळीकडे लागतं पोह्याला। तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकून चांगलं परतवून घेतलं। आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। त्यानंतर आता आपण हे धुवून घेतलेले आपले छान असे पोहे भिजलेले आहेत ते पोहे टाकायचे आहेत। पोहे टाकून आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स हे पूर्ण खालून आपण बुडातून सगळीकडून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। थोडेसे जर कोरडे वाटत असतील तर पाण्याचा थोडासा शिपका मारायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पाणी टाकायचं नाही। सगळं एकजीव करून झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि वरतून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाणी जास्त नाही, एकदम थोडंसं असं पाणी टाक शिपका मारलाय आणि झाकण ठेवून 5 मिनिटानंतर आपण हे पोहे काढायचे आहेत, म्हणजे पोहे आपले एकदम मऊ होतात, लुसलुशीत होतात, एकदम सॉफ्ट। आणि हे बघू शकता एकदम सुटसुटीत सुद्धा आपले इथे पोहे झालेले आहेत। तर गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवली होती आणि गॅस बंद केलेला आहे। इथे आपले पोहे झटपट असे तयार झालेले आहेत, एकदम मऊ लुसलुशीत असे पोहे। तर इथे बघू शकता तयार झाली इथे आपली झटपट पोह्याची रेसिपी, एकदम पटकन तयार होणारी सिंपल अशी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।